अखिल पद्मशाली समाज भिवंडी निवडणुकामध्ये कार्यकारिणी सदस्य व जनरल सेक्रेटरी पदावर नियुक्त झालेल्या राजू गाजंगी यांचा सत्कार। अखिल पद्मशाली समाज भिवंडीचे निवडणूक 31 मे 2025 रोजी संपन्न झाला। या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 22 येथून कार्यकारिणी सदस्य म्हणून भरघोस मताने निवडून आलेल्या राजू गाजंगी यांना अखिल पद्मशाली समाजाचे नवनिर्वाचित विजय झालेल्या अध्यक्ष श्री रामकृष्ण पट्टवर्ती यांनी अखिल पद्मशाली समाज भिवंडीचे जनरल सेक्रेटरी पदावर घोषित केल्याने राजू गाजंगी यांना त्यांचे मित्रपरिवार, नातेवाईक व इतर राजकीय लोक येऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। यामध्ये आज भारतीय जनता पार्टी माजी जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, ॲडव्होकेट व्यंकटेश चिटकन, ॲडव्होकेट सिद्धार्थ भोयर, ग्रामपंचायत सदस्य शेलारगाव यांनी राजू गाजंगी यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला आणि काय म्हणाले चालू या कार्यक्रमाचे काही झलक। राजू गाजंगीजींना खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। राजू गाजंगीजी कामामध्ये त्यांचं एक सचोटी आणि कन्सिस्टन्सी ही एवढी असते की प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप खूप चांगला घेतात आणि जो काही कार्यक्रम ते हाती घेतात ते यशस्वी करतात, हे मला स्वतःला अनुभव आहे। कारण का माझ्यासोबत त्यांनी पूर्वी मी जेव्हा सेक्रेटरी होतो भारतीय जनता पार्टीमध्ये तेव्हा माझं सहकारी सेक्रेटरी म्हणून काम केलं। मी जिल्हाध्यक्ष होतो त्यावेळेला ते सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। कामाचा त्यांचा अनुभव खूप चांगला आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की समाजाकरता राजूजी खूप चांगलं पुढे एक काम करतील आणि समाजाचं नाव तर चांगलं करतीलच, पण ज्या काही समाजाच्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यामध्ये चांगला त्यांचा आधी देखील हातखंड होता, चांगला फॉलोअप होता। गव्हर्नमेंटकडून काही गोष्टी कराव्या लागतात किंवा एकंदर समाजाच्या हिताकरता ज्या गोष्टी करायला लागतात त्या निश्चितपणे ते करतील याची मला खात्री आहे। मी पुन्हा एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे ह्यांची जी टीम आहे हे मी बघितलेलं आहे। ही जी टीम जसं अध्यक्ष आहे कोटापत्तीन साहेब, कार्याध्यक्ष म्हणून कोंका साहेब निवडून आलेले आहेत, ह्या सगळ्यांची जी टीम आहे यांचा चांगला एक रॅपो आहे आणि एक चांगलं काम करण्याची पद्धत आहे। म्हणून मी आजच्या याच्या माध्यमातून कोटापत्तीन सरांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो, कोंकाजींना देखील देतो आणि जे कोण निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। थँक्यू।